श्रीदेवी महात्म्ये अथ अष्टमोऽध्यायः। श्रीगणेशाय नमः। श्रीमहासरस्वत्यै नमः। सुरतराजा कृपापात्रा मेधा ऐकवी देवी चरित्रा मार्कंडेय शिष्या पवित्रा कथा विचित्र सांगतसे सूत शौनका करी कथन सर्व ऋषी करीती श्रवण तिची कथा तुम्हा सांगेन एकाग्र चित्ते श्रवण करा रणी पडली यावरी चंड मृत्यू पावला सता मुंड उरले सैन्य जे का प्रचंड रणी पडले असताही तो दैत्येश्वर शुंभदान तत्काळ झाला क्रोधायमान तैसा निशुंभही आपण क्रोधायमान झाला ते दोघे प्रतापी केवळ ज्यांपुढे काळही कापे चळचळ शुंभे बोलावूनी दैत्यदळ त्यांते सांगता झाला दैत्यांमध्ये थोर थोर 86 मुख्य सरदार उदायुध नामे असुर किंवा उदायुध असती जे ते आपापली दळे घेऊन आजी निघोत युद्धा लागून चंडिकेशी युद्ध निर्माण करणे आहे रणांगणे आजी माझे आज्ञे करुनी निघावे शस्त्रास्त्रे घेवनी पाठीमागे नरहावे कोणी हिची आज्ञा समजता कंबुसंख्येचे असुर 84 महासरदार अथवा जे कंबू नामे दैत्येश्वर राजे म्हणविती आपणा जे युद्धी महादुर्धर प्रलयुद्रा सारिके क्रूर असंख्य सेनेचा अधिकार एक एका जवळीके ते सर्व आपुली सैन्य घेऊनी आजी निघोत युद्धा लागुनी शस्त्रास्त्री युद्ध सर्वांनी चंडिकेशी करावे दैत्यकोळे 50 प्रबळ कोटी वीर नामे केवळ अथवा 50 कोटी सकळ असुर कोळे जाणावी पोटभेदे करुनी अर्थ तो येत काढिला यथार्थ ज्यासी ये संशय त्याने भाष्यार्थ अवलोकना करावा असो 50 कोटी असुर कुळ तितुकेही राजे सकळ महापराक्रमी केवळ दैत्य दुर्धर काळासी असंख्य सैन्याचा अधिकार एका एकासी असे साचार ते आजी निघोत सत्वर युद्धा लागी सज्जोनी धौम्र नामाचे दैत्य अद्भुत त्यांची कुळे असती शत ती युद्धा लागी सत्वर निघोत माझे आज्ञे करून या एका कुळाची संख्या केवळ एकोत्तर शत राजे सकळ तो सर्व आप्तांचा मेळ कुळ ऐसे म्हणती तया कुळ पुरुष दुसरा अर्थ समुदाय म्हणती यथार्थ असुर शुंभ बोलिला समर्थ तेची ऐका सर्वही कलकाचे वंशी जाहले कालक नामाते पावले जे काळांते कथू लागले कोठे पळसी म्हणोनी ते कालक महाअसुर युद्धा निघोत सत्वर स्वसैन्य घेऊनी अपार चंडिकेशी झुंजावया दुर्हदाचे वंशी जन्मले दौहृदयचे नाम पावले आजु युद्धा निघोतवले सैन्यासहित आपुल्या जे मरुवंशी जन्मती मौरव नामा ते पावती ते युद्धा निघोत निश्चिती आजी आपुल्या सैन्येशी जे कालिका वंशी उत्पन्न कालिकेय नामाभिधान ते सर्वही असुरगण युद्धा लागी निघोतकी हिची आज्ञा समस्तांसी युद्धासी निघावे वेगेसी घेऊन अपार स्वसैन्यासी देवी सह युद्ध करा या परिसर्वा आज्ञापूर्त असुरपती शुंभ जाण जयाचे भय कृतशासन तोही निघता जाहला असंख्यात महावीर घेऊन निघाला सत्वर चतुरंग सेना अपार अंत नाही मोजिता ते सैन्य अति भयंकर अनेक मायावी असुर दाही दिशा पृथ्वी अंबर भरून अपार चालिले असंख्य असुर घेऊनी शुंभासुर आला युद्धा लागुनी ऐसे चंडिकेने पाहुनी टणत्कार करीती जाहली देवी धनुष्याचा टणत्कार तेने भरले सर्व अंबर भूमीसी कंप सुटला थोर शेष धरू शकेना त्यांत सिंहाची आरोळी नाद भरला ब्रह्मांड गोळी त्यांत घंटा नाद ते काळी करती जाहली जगदंबा
धनुष्य सिंह घंटांचा नाध्वनी, नाद भरला दिग्गज करणी, तो नाद ब्रह्मांडी ऐकूनी देव भयभीत जाहले. तेव्हा पसरून या मुख चामुंडा देती जाहली हाक, भयभीत 14 लोक होते जाहले ते धवा. त्यान्तवाद्यांचे घनचक्र दैत्यांच्या हाका अनिवार, दिग्गज शेष काळ समुद्र टाकू पाहती मर्यादा. देवी सिंह काली चंडिका अवघी मिळून या देखा, महाक्रोधे दैत्यास कळिका नाशिच्छिती जाहली. त्यानंतर नदेंद्रा जाण जे होते जाहले वर्तमान, सांगतो मी तुझ लागून एकाग्रचित्ते अवधारी. सर्व दैत्यांचा व्हावा नाश, व्हावा सर्व देवांचा उत्कर्ष, म्हणून शक्ती सावकाश सर्व देवांच्या पातल्यातही. त्या देवांचे जैसे रूप बळ, तैशाची त्याच्या शक्ती केवळ. हरिहर ब्रह्मादी सकळ शक्तिरूपे पातले, इंद्रस्कंद वरा नृसिंह याही देवांच्या शक्ती सर्व. घेऊन या पापले वैभव रूपभूषण वाहनादी, चंडिकेसी सहाय्य होऊन करावे दैत्यांचे निर्मूलन. यास्तव शरीरापासून निघून युद्धालागी पातल्या, हंसयुक्त विमाने बैसली स्फटिकमाला हस्ती धरली, कमंडलुने शोभा दाविली एक हस्ती जियेच्या. ऐसी ब्रह्मशक्ती ब्रह्माणी ब्राह्मी म्हणती तिये लागुनी, चतुर्मुख रूप धरोनी युद्धालागी आली असे. माहेश्वरी शक्ती जाण वृषभारूढ आली होऊन, एक हस्ती त्रिशूळ घेऊन पंचमुखी शोभली. सर्पांची वलयभूषणे बहुत, चंद्ररेखा बाळी शोभत. युद्ध करावे दैत्यांप्रत म्हणून येती जाहली. कुमाराची शक्ती जाण षण्मुखे शोभे आपण, हस्ती दिव्य शक्ती धरून मयुरावरी बैसली. ती स्कंदाचे रूप धरोनी देवीसी सहाय्य जाहली येऊनी, असुरांच्या वधा लागुनी येती जाहली कौतुके. तैसीच वैष्णवी शक्ती गरुडावरी जाहली बैसती, शंखचक्र गदा शारंग हाती खड्गधारी पातली. यज्ञवराहाचे रूप जाण घेता जाहला नारायण, ती वाराही शक्ती आपण येती जाहली युद्धासी. नारसिंही नृसिंहाची शक्ती येती जाहली साची, जिचे जटेने ताडितांची रिचवली नक्षत्रे. निघाल्या तेजाच्या त्या हया, तेने विजा जाती करपोनिया, दैत्य जळती ठाईंचे ठावा पळो लागले सर्वही. वज्रहस्ता इंद्रशक्ती ऐरावतारूढ शोभती, सहस्रनेत्रे विराजती शक्र जैसा तैसी असे. या प्रकारे इतुक्या शक्ती मिळाल्या असता निश्चिती, तेथे प्रकटला उमापती प्रलय रुद्र त्या काळी. सर्व शक्तींसहित जाण मिळून बोले पंचवदना, आता करावे दैत्यानन चंडिके त्वा निर्धारे. इतुक्यांत देवी देहापासून निघाली शक्ती अतिभीषण, तिचे ही नाम चंडिका जाण. अनंत शिवा वेष्टीतजी ती अत्युग्र शक्तिवारी, असंख्यात गर्जना करी म्हणे सदाशिवा अवधारी. दूतत्व तुम्ही करावे मी असे अपराजिता, तू धूम्र जटिल तत्वता, ईशान शंकर तू अनंता, तरी एकाता करावे. दूत होऊनी जाई वेगी शुंभ निशुंभांचे पार्श्वभागी, अति गर्विष्ठ दानवान लागी बोध तुवा करावा. अन्यही जे जे दानव तया संगे असती सर्व, त्या सर्वांसी अगत्य भाव होय ऐसे करावे. त्रैलोकेंद्राने भोगावे तुम्ही पाताळा लागी जावे, देवाने यज्ञवाग सेवावे हेची उचित या काळी. जीविताची आस्था असेल तरी हेची तुम्ही कराल,
नाही तरी मृत्यू पावाल, संशय नाही सर्वथा. तुम्ही युद्धाची इच्छा धरून युद्ध कराल ती दारुण, तरी माझ्या शिवा संतोषून मास तुमचे भक्षोतका. देवीने या प्रकारे सांगून शिवासी पाठविले जाण, म्हणून तिचे नामाभिधान शिवदूती जाहले. ती शिवदूती शिवरूपिणी विख्याती होती जाहली जनी. असो तेव्हा शिव जावने दैत्यांची सांगता झाला. तुम्ही जावे पाताळासी, इंद्रे भोगावे स्वर्गासी. ऐसे ऐकोनी दैत्यांसी क्रोध येता झाला. युद्ध करावया लागुनी असंख्यात शस्त्रे सज्जोनी. जेथे होती कात्यायनी तेथे पातले सर्वही. कतराज ऋषीचे गोत्र त्यासी कात्य म्हणती सर्वत्र. त्यांत उत्पन्न जाहली पवित्र, म्हणून कात्यायनी ती. त्या देवीवरी असुरपती नानाशर वर्षाव करीती. शूल परशु चक्रशक्ती हाणिती तेव्हा निशंक. गुप्त प्रकट युद्ध करीती दैत्यानेक स्वरूपे धरिती. विचित्रासुरी माया दाविती नाना वाहने बैसोनिया. देवी आपुल्या शरे करून सर्वही टाकी निर्दाळून. तेव्हा देवीची लीला पाहून आश्चर्य करती सूरवर. तैसीच अग्रभागी काली शूलघाये करीवी कळी. कटांग ताडणे दैत्य मेळी प्राण टाकिले क्षणार्धे. ब्रह्मशक्तीने जल शिंपोन किती एकांचे घेतले प्राण. तथापि कमंडलू पूर्ण जल काही अटीना. रुद्रशक्तीने मारुनी त्रिशूळ विध्वंसिले असुरदल. वैष्णवी चक्रे दैत्य तत्काल असंख्यात निवटीतसे. कुमाराची शक्ती कौमारी शक्ती टाकोनी दैत्य संहारी. इंद्रशक्ती वज्रे सत्वरी दैत्य आटीत ते धवा. रक्ताचे पूरवाहती दैत्य पडले नेणो किती. मार्ग तेव्हा न चले निश्चिती कबंदे नाचती अपार. गजरथ अश्व पदाती वीर रक्तपुरी वाहती अपार. वाराहीने मारोनी तुंड प्रहार दैत्य पार मारिले. दाढे करुणी चक्रे करुणी वाराही टाकी संहारोनी. नृसिंह शक्ती विदारुणी नखे दैत्या मारी तसे. तैसेची तियेने ते काली असंख्य बक्षिला दैत्यावली. जिच्या तेजाची अनली दग्ध होती क्षणमात्रे. नृसिंह शक्तीची गर्जना ऐकोनी दैत्य टाकीती प्राणा. चंडांटहास करिता नाना दैत्य पडती रणभूमी. शिवदूती नादे करून दैत्य टाकी संहारून. भूमीसी पडले ते भक्षोन निर्मूल केले सर्वही. असो या प्रकारे मातृगण क्षोभ पावला अति दारुण. ऐसे पाहता दैत्य जाण पळते जाहले दश दिशा. पळाले पाहुनी असुरराज मग धावला रक्तबीज. क्रोधे युद्ध करावया सहज देवी सवे ते दवा. त्याच्या शरीरापासून जेव्हा रक्तबिंदू पडे मेदिनी. त्या सारिका दैत्य तत्क्षणी उत्पन्न होय ऐसा तो. तो हस्तकी गदा घेऊन युद्धासी धावला न लगता क्षण. इंद्रशक्तीने वज्र मारोन ताडन केले तयासी. तेव्हा सहजची रक्त पडता भूमी. दैत्योद्भवले तद्रूप पराक्रमी. ते शस्त्रे घेऊनी युद्धधर्मी प्रवर्तले सर्वही. त्यांच्याही देहांपासून निश्चित जितुके रक्त बिंदू पडत. तितुके दैत्य होती समस्त रक्तबीजा सारिखे. त्याज सारिका पराक्रम क्रोधाने करती संभ्रम. नाना शस्त्रे लक्षोनी वर्म देवी लागी ताडिती. ऐंद्रीने वज्रे करून रक्तबीजाचे मस्तक केले चूर्ण. रक्त पडताची दैत्य उत्पन्न सहस्रावधी जाहले. वैष्णवी मारी चक्र धरून इंद्रशक्ती गदेने करी ताडन. रक्त पडता भूमीसी जाण असंख्यात होती ते. कुमार शक्ती वराह शक्ती रुद्रशक्ती नृसिंह व्यक्ती चामुंडा आणि शिवदूती युद्ध करित्या जाहल्या.
आपापली शस्त्रे घेऊन संग्राम करी मातृगण, परी दैत्य असंख्यात होऊन जग सर्वत्र व्यापिले. तेव्हा ऐसे कौतुक जाहले, स्वर्ग मृत्यू पाताल व्यापिले. स्थान रीते नाही राहिले या त्रैलोक्या माझारी. रक्तबीज जिकडे तिकडे पाहोनी देवांसी पडले साकडे. ब्रह्मादी भयचकित वेडे होते जाहले सर्वही. ऐसे पाहोनी तेव्हा चंडिका काली ते बोलती जाहली देखा. म्हणे मुख पसरोनी सकाळी का रक्तबिंदू ते प्राशन करी. रक्तापासून उत्पन्न असुर त्या ते भक्षण करी सत्वर. तुझ सांगितला हा प्रकार करिता मरण पावेल तो. ऐसे सांगोनी देवी त्वरित शूल घेऊनी असे मारित. काली मुख पसरोनी गिळित रक्तबिंदू ते काली. रक्तबिंदू न पडे मही तेव्हा दैत्य आटले सर्वही. असंख्यात बक्षिले पाही मुख पसरोनी कालीने. एक उरला तो गदा पाते ताडिता जाहला देवी ते. देवी नगणोनिया तया ते ताडिती जाहली पुनरपी. त्याच्या शरीरापासून निघाले जे रक्तकण कालीचे मुखे पडता उत्पन्न. मुखांत दैत्य जाहले त्यांते चावणी काली भक्षित. जे जे रक्ताने उत्पन्न होत एवं चामुंडेने समस्त रक्त त्यांचे भक्षिले. देवीने शूलादी बाण त्यासी मारो पाडिला भूमीसी. तेव्हा जय जयकार आकाशी पुष्पवर्षावही जाहला. सर्व देवांते हर्ष जाहला. मातृगणही नाचू लागला. रक्तप्राशने मदतयाला होता जाहला बहुसाल. असो या प्रकारे करून केले रक्त बीजाचे हनन. आता पुढील अध्यायी मरण निशुंभाचे होईल पै. व्यासे जैसे वर्णन केले आणि देवीने जैसे बोलविले तैसेची येथे निरूपिले. संशय नाही सर्वथा याचे करिता श्रवण पठण. सर्व संकटे जाती निरसून श्रवण करी देवी आपण. भक्ताजवळी बैसोनिया चंडिके तुझ नमस्कार. माझे असोत वारंवार राम तव चरणांचा किंकर. शरणागत सद्भावे इति श्री मार्कंडेय पुराणे सावर्णिके मन्वंतरे देवी भगवती महात्म्ये महासरस्वत्याख्याने अष्टमोऽध्याय. श्री जगदंबार्पणम् अस्तु.